नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, धनविधेयक राज्यसभेकडे आल्यानंतर किती दिवसांच्या आत पास करणे गरजेचे असते? धनविधेयक राज्यसभेकडे आल्यानंतर किती दिवसाच्या आत पारित करणे गरजेचे असते? तर ऑप्शन क्रमांक 3 14 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, पंतप्रधान आपला राजीनामा कोणाकडे देतात? पंतप्रधान आपला राजीनामा कोणाकडे देतात? तर ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रपती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, भारतातील पहिले उच्च न्यायालय मुंबई येथे कोणत्या साली स्थापन करण्यात आले? भारतातील पहिले उच्च न्यायालय मुंबई येथे कोणत्या साली स्थापन करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 2 1862 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, राष्ट्रपती आणि मंत्रिमंडळ यांच्यातील दुवा कोण असतो? राष्ट्रपती आणि मंत्रिमंडळ यांच्यातील दुवा कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 पंतप्रधान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, महाराष्ट्रात सध्या किती शहरांमध्ये मेट्रो धावत आहे? महाराष्ट्रात सध्या किती शहरांमध्ये मेट्रो धावत आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 3 शहरांमध्ये हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, नाटो या संघटनेची स्थापना कोणत्या साली करण्यात आली? नाटो या संघटनेची स्थापना कोणत्या साली करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 1949 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, नाटो या संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? नाटो या संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ब्रुसेल्स हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, पेरियार अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? पेरियार अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 केरळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, राधानगरी अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? राधानगरी अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गवय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कुठे आहे? महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कर्नाळा रायगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, 1 टन म्हणजे किती किलोग्राम? 1 टन म्हणजे किती किलोग्राम आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 1000 किलोग्रॅम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, 1 क्विंटल म्हणजे किती किलोग्रॅम? 1 क्विंटल म्हणजे किती किलोग्रॅम? तर ऑप्शन क्रमांक 2 100 किलोग्रॅम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, बंगाल नॅशनल कॉलेजचे पहिले प्राचार्य कोण होते? बंगाल नॅशनल कॉलेजचे पहिले प्राचार्य कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3 अरविंद घोष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, राणीचा जाहीरनामा 1858 मध्ये कोठे वाचण्यात आला? राणीचा जाहीरनामा 1858 मध्ये कोठे वाचण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 2 अलाहाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, दीनबंधू फ्री स्कूलची स्थापना कोणी केली? दीनबंधू फ्री स्कूलची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1 कृष्णराव भालेराव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, महात्मा गांधीजींचे पहिले मराठी चरित्र कोणी लिहिले? महात्मा गांधीजींचे पहिले मराठी चरित्र कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 2 अवंतिकाबाई गोखले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, उमाजी नाईक कोणत्या जातीचा होता? उमाजी नाईक कोणत्या जातीचा होता? तर ऑप्शन क्रमांक 3 रामोशी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, विविध जातीच्या मुलांच्या शिक्षणासाठी कोणी वसतिगृह चळवळ सुरू केले? विविध जातीच्या मुलांच्या शिक्षणासाठी कोणी वसतिगृह चळवळ सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 2 छत्रपती शाहू महाराज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, अखिल भारतीय मराठी सभेचे दुसरे अधिवेशन कोठे भरण्यात आले? अखिल भारतीय मराठी सभेचे दुसरे अधिवेशन कोठे भरण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 2 फैजपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, संयुक्त महाराष्ट्र सभा ची स्थापना कुठे झाली? संयुक्त महाराष्ट्र सभा ची स्थापना कुठे झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, खालीलपैकी कोणत्या संस्थेची सुरुवात मुंबई येथून करण्यात आली? खालीलपैकी कोणत्या संस्थेची सुरुवात मुंबई येथून करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 1 आर्य समाज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22, महात्मा फुले कृषी विद्यापीठ डॅश डॅश येथे आहे? महात्मा फुले कृषी विद्यापीठ डॅश डॅश येथे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 राहुरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23, जायकवाडी हे धरण डॅश डॅश या जिल्ह्यात आहे? जायकवाडी हे धरण डॅश डॅश या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24, वैश्विक तापमान वाढीस कारणीभूत ठरणारा प्रमुख वायू कोणता? वैश्विक तापमान वाढीस कारणीभूत ठरणारा प्रमुख वायू कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3
कार्बन डायऑक्साईड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 भारतातील एकूण 12 ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहेत? भारतातील एकूण 12 ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 5 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 भारतातील पहिले बालन्यायालय कोठे सुरू करण्यात आले? भारतातील पहिले बालन्यायालय कोठे सुरू करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 1 दिल्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 डॅश या भागातील पठार मेवाड पठार व मारवाड पठार म्हणून ओळखले जाते. डॅश या भागातील पठार मेवाड पठार व मारवाड पठार म्हणून ओळखले जाते. तर ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 महाबळेश्वर या ठिकाणी किती नद्यांचा उगम होतो? महाबळेश्वर या ठिकाणी किती नद्यांचा उगम होतो? तर ऑप्शन क्रमांक 5 नद्यांचा उगम होतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 केंद्रीय भूकंपीय वेधशाळा कुठे आहे? केंद्रीय भूकंपीय वेधशाळा कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कोडाईकनाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 खालीलपैकी वन संशोधन संस्था कुठे आहे? खालीलपैकी वन संशोधन संस्था कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 देहरादून हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 रॅमन मॅगसेस पुरस्कार मिळणारे पहिले भारतीय कोण? रॅमन मॅगसेस पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण? तर ऑप्शन क्रमांक 2 विनोबा भावे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 ज्योताबेस पॅलेस चे उत्तम शैलीचे मिश्रण आहे. ज्योताबेस पॅलेस चे उत्तम शैलीचे मिश्रण आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 हिंदू आणि मोगल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 जागतिक सोरायसिस दिन दरवर्षी कधी पाळण्यात येतो? जागतिक सोरायसिस दिन दरवर्षी कधी पाळण्यात येतो? तर ऑप्शन क्रमांक 3 29 ऑक्टोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 शुष्क प्रादेशिक वनीकरण संशोधन संस्था कुठे आहे? शुष्क प्रादेशिक वनीकरण संशोधन संस्था कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 जोधपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 पक्षांतर बंदी कोणत्या घटना दुरुस्तीनंतर अस्तित्वात आली? पक्षांतर बंदी कोणत्या घटना दुरुस्तीनंतर अस्तित्वात आली? तर ऑप्शन क्रमांक 3 52 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1 रासबिहारी बोस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 भारतात मुघल सत्ता कोणी स्थापित केली? भारतात मुघल सत्ता कोणी स्थापित केली? तर ऑप्शन क्रमांक 1 बाबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो? सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 पर्जन्य छायेचा प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 हिऱ्यांच्या खाणी कोणत्या खंडात विपुल प्रमाणात आहेत? हिऱ्यांच्या खाणी कोणत्या खंडात विपुल प्रमाणात आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 आफ्रिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 भारताची सागरी सीमांचे रक्षण करण्याची जबाबदारी कोणाची आहे? भारताची सागरी सीमांचे रक्षण करण्याची जबाबदारी कोणाची आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नौदल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन कोणत्या शहरात आहे? भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 चंदीगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 धुळे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 कोळशाच्या साठ्यासाठी ओळखले जाणारे नदीखोरे डॅश डॅश आहे? कोळशाच्या साठ्यासाठी ओळखले जाणारे नदीखोरे डॅश डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 वैनगंगा व वर्धा खोरे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 हवामानाच्या कोणत्या घटकामुळे हवेत बदलतो? हवामानाच्या कोणत्या घटकामुळे हवेचा दाब बदलतो? तर ऑप्शन क्रमांक 4 सर्वात महत्त्वाचा घटक वर नमूद नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 अंदमान समुद्रातील डॅश डॅश बेटावर भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी आहे. अंदमान समुद्रातील डॅश डॅश बेटावर भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 बॅरन बेट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 खालील पर्यायपैकी कोणत्या राज्यातील वनक्षेत्र कमी आहे?
खालील पर्यायापैकी कोणत्या राज्यातील वनक्षेत्र कमी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अरुणाचल प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 पहा. खालीलपैकी कोणता भाग ज्वालामुखींशी संबंधित नाही? खालीलपैकी कोणता भाग ज्वालामुखींशी संबंधित नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 घड्याळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 पहा. 7 तालुके असणाऱ्या जिल्ह्यांचा योग्य क्रम ओळखा. 7 तालुके असणाऱ्या जिल्ह्यांचा योग्य क्रम ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4 अकोला, भंडारा व ठाणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 पहा. दशकातील शतक म्हणून कोणत्या देशाला ओळखले जाते? दशकातील शतक म्हणून कोणत्या देशाला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 जपान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 पहा. पहिल्या मून मिशनमध्ये चंद्रावर पाण्याचा शोध लावणारा पहिला देश कोणता? पहिल्या मून मिशनमध्ये चंद्रावर पाण्याचा शोध लावणारा पहिला देश कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भारत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पहिला. कुफरच्या पेशी यामध्ये आढळतात. कुफरच्या पेशी यामध्ये आढळतात. तर ऑप्शन क्रमांक 3 यकृत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा. वनस्पतीच्या योग्य वाढीसाठी एकूण किती अन्नद्रव्यांची अत्यंत आवश्यकता असते? वनस्पतीच्या योग्य वाढीसाठी एकूण किती अन्नद्रव्यांची अत्यंत आवश्यकता असते? तर ऑप्शन क्रमांक 1 16 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा. केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचे अधिकार यांना आहेत? केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचे अधिकार यांना आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रपती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा. रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक कोण आहेत? रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 श्री वीस पागे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज कोणत्या नदीवर बांधण्यात येत आहे? जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज कोणत्या नदीवर बांधण्यात येत आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 चिनाब हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 जगातील पहिला कोरोना पॉझिटिव्ह प्राणी कोणत्या आढळला आहे? जगातील पहिला कोरोना पॉझिटिव्ह प्राणी कोणत्या देशात आढळला? तर ऑप्शन क्रमांक 3 अमेरिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक म्हणून आपण कोणास ओळखतो? तर ऑप्शन क्रमांक 3 विलासराव साळुंके हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते? भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 सरदार पटेल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली होती? महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 सत्यशोधक समाज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 डॅजशी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्त स्तरवतो? डॅजशी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी पित्तरस स्तरवतो? तर ऑप्शन क्रमांक 2 यकृत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची होती? भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची होती? तर ऑप्शन क्रमांक 3 उत्तर प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली? मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1 नारायण लोखंडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणी लोकप्रिय केले? सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणी लोकप्रिय केले? तर ऑप्शन क्रमांक 3 मदन मोहन मालवीय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने 2 वेळा राष्ट्रपती पद भूषविले आहे? भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने 2 वेळा राष्ट्रपती पद भूषविले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 भारताचे नवनियुक्त राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना डॅजशांनी शपथ दिली? महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना डॅजशांनी शपथ दिली? तर ऑप्शन क्रमांक 4 प्रदीप नंद्रा जोग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 LPG गॅसचे प्रमुख 2 घटक कोणते असतात? LPG गॅसचे 2 प्रमुख घटक कोणते असतात? तर ऑप्शन क्रमांक 3 ब्युटेन व आयसोब्युटेन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 5वा विज्ञान चित्रपट महोत्सव कुठे पार पडला आहे? 5वा विज्ञान चित्रपट महोत्सव कुठे पार पडला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गोवा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 बालहत्या प्रतिबंधक कायदा कधी पास झाला होता? बालहत्या प्रतिबंधक कायदा कधी पास झाला होता? तर ऑप्शन क्रमांक 1 1829 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 संयुक्त राष्ट्राच्या घातक पदार्थाच्या यादीतून
यादीतून डिसेंबर 2020मध्ये कोणत्या पदार्थाला वगळण्यात आले? संयुक्त राष्ट्राच्या घातक पदार्थाच्या यादीतून डिसेंबर 2020मध्ये कोणत्या पदार्थाला वगळण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 3 भांग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 राजर्षी शाहू महाराजांनी सत्तेचा वापर कशासाठी केला? राजर्षी शाहू महाराजांनी सत्तेचा वापर कशासाठी केला? तर ऑप्शन क्रमांक 2 लोककल्याण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 खालीलपैकी कोणता दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो? खालीलपैकी कोणता दिवस जागतिक तंबाखू विरोधी म्हणून दिन साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 31 मे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 ग्रामपंचायत अंदाजपत्रकास कोण मान्यता देते? ग्रामपंचायतात अंदाजपत्रकास कोण मान्यता देते? तर ऑप्शन क्रमांक 2 पंचायत समिती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 महानदी हे पुस्तक कोणी लिहिले आहे? महानदी हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अनिता अग्निहोत्री हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 महाराष्ट्रातील पहिले मेगा फूड पार्क हे डॅश रोजी सातारा येथे स्थापित केले गेले? महाराष्ट्रातील पहिले मेगा फूड पार्क हे डॅश रोजी सातारा येथे स्थापित केले गेले? तर ऑप्शन क्रमांक 4 मार्च 2018 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 जागतिक आरोग्य संघटना कोणत्या व्हायरसमुळे वैयक्तिक आरोग्य आपत्काल घोषित केले? जागतिक आरोग्य संघटना कोणत्या व्हायरसमुळे वैयक्तिक आरोग्य आपत्काल घोषित केले? तर ऑप्शन क्रमांक 3 कोरोना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 चिंतामणी पार्श्वनाथ भागवत हे जैन तीर्थकार कुठे आहे? चिंतामणी पार्श्वनाथ भागवत हे जैन तीर्थकार कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 कचनेर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला? महाराष्ट्र स्थापनेचा महोत्सव कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 3 2010 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 जागतिक पशु दिन कधी साजरा केला जातो? जागतिक पशु दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑक्टोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 भारतीय राज्यघटनेच्या कलमान्वये अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली असून अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरविण्यात आला आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलमान्वये अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली असून अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरविण्यात आला आहे. ऑप्शन क्रमांक 1 कलम 17 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 15 ऑगस्ट 1947 नंतर भारताला भेट देणारे डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे कितवे राष्ट्राध्यक्ष आहेत? 15 ऑगस्ट 1947 नंतर भारताला भेट देणारे डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे कितवे राष्ट्राध्यक्ष आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 7वे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून डॅश हे औषध वापरतात? हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून डॅश हे औषध वापरतात? तर ऑप्शन क्रमांक 2 अस्पिरिन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेद त्यानुसार मंत्रिपरिषद लोकसभेला उत्तरदायी असते? भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेद त्यानुसार मंत्रिपरिषद लोकसभेला उत्तरदायी असते? तर ऑप्शन क्रमांक 1 अनुच्छेद 75 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 महाराष्ट्र राज्याने दूरध्वनी चिकित्सा सेवा कोणत्या नावाने सुरू केली? महाराष्ट्र राज्याने दूरध्वनी चिकित्सा सेवा कोणत्या नावाने सुरू केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कोविड मदत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 भारतातील कोणत्या राज्याची सर्वात नवीन राज्य म्हणून निर्मिती केली आहे? भारतातील कोणत्या राज्याची सर्वात नवीन राज्य म्हणून निर्मिती केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 तेलंगणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 राधानगरी हे धरण कोणत्या नदीवर आहे? राधानगरी हे धरण कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भोगावती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 खालीलपैकी कोणत्या तारखेस महिलांवरील हिंसाचार निर्मूलन दिन साजरा केला जातो? खालीलपैकी कोणत्या तारखेस महिलांवरील हिंसाचार निर्मूलन दिन म्हणून साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 25 नोव्हेंबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक भारतीय लोकसभेचे एकूण सदस्य किती आहेत? भारतीय लोकसभेचे एकूण सदस्य तर ऑप्शन क्रमांक 1 545 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे? म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियमचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियमचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 4 रामनाथ कोविंद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40
नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण आहेत? नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 विवा शिरवाडकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी नेमलेल्या घटना समितीचे खालीलपैकी कोण सदस्य नव्हते? भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी नेमलेल्या घटना समितीचे खालीलपैकी कोण सदस्य नव्हते? तर ऑप्शन क्रमांक 2 महात्मा गांधी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 जायकवाडी धरणाच्या जलाशयास कोणत्या नावाने संबोधले जाते? जायकवाडी जलाशयास कोणत्या नावाने संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 नाथसागर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 महाराष्ट्रातील सर्वात जुनी लेणी खालीलपैकी कुठे आहे? महाराष्ट्रातील सर्वात जुनी लेणी खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पित्तळखोरा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 भारताबाहेरील जगातील पहिले योग विद्यापीठ कुठे उभारण्यात आले आहे? भारताबाहेरील जगातील पहिले योग विद्यापीठ कुठे उभारण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अमेरिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 अणुशक्ती आयोगाची स्थापना केव्हा झाली? अणुशक्ती आयोगाची स्थापना केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 1948 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 बर्फ उष्णतेचा डॅश डॅश आहे? बर्फ उष्णतेचा डॅश डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 दुर्वाहक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 हाडांमध्ये डॅश डॅश हा तंतुमय घटक असतो? हाडांमध्ये डॅश डॅश हा तंतुमय घटक असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 कॉलेजेन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 दिलीप कुमार यांचा शेवटचा चित्रपट कोणता? दिलीप कुमार यांचा शेवटचा चित्रपट कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 किला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 जागतिक साक्षरता दिन कधी साजरा केला जातो? जागतिक साक्षरता दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 8 सप्टेंबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 माझी कन्या भाग्यश्री या योजनेची सुरुवात कधी झाली? माझी कन्या भाग्यश्री या योजनेची सुरुवात कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 1 एप्रिल 2016 हे आपले करेक्ट आन्सर होईल.